हे विठ्ठल लोकशाहीर विठ्ठल उमप आहेत, त्यांचे पुत्र आहेत नंदेश उमप, त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला देखील आहे. त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? कोणी उभं राहू शकतं, त्यांना कुठल्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आता बघू आता काय, म्हणजे आता ते राजकीय तर नव्हते, म्हणजे सामाजिक क्षेत्रात आणि नाट्यक्षेत्रात काम करत होते. आता त्यांनी ठरवलं आहे का इलेक्शन लढायचं, तर आमची शुभेच्छा आहे त्यांना. आम्ही जी आमची मशाल निशाणी आहे ते आम्ही घराघरात पोचवलेली आहे, त्यामुळे आम्हाला ह्या सर्व गोष्टीचा टेन्शन नाही आहे. पण दया येते, कीव येते अशा ऑपोजिशनवर आणि अशा माझ्या मित्रावर ज्याला हे सर्व करावं लागतं आहे. जर तुम्ही एवढं मोठं कामं केलेले आहेत, तुमच्या अगोदरच्या खासदारांनी एवढे कामं केलेले आहेत, मोदी साहेब खूप चांगलं काम करतायत तुम्ही म्हणताय, तर तुम्हाला हे सर्व धंदे करून वेळ वाया का घालवायचं आहे? लोकांचे कामं करा, लोकांपर्यंत पोचा, तर लोक तुम्हाला प्रतिसाद देतील, मत देतील. आता त्यांना कोण उभं करत नाही, त्यामुळे बिचाऱ्यांना आता ही दशा आली आहे का बाबा कधी मोदींचं नाव घेऊन, कधी हिंदू मुसलमान करून, कधी बाबा माझ्यावरती काहीतरी दगडच मारलेत, आम्हीच मारलेत, कधी पाकिस्तान करतोय असं, कधी बांगलादेशावरून बांगलादेशी नागरिकांना हे करतोय. अरे बाबा तुमची सरकार आहे, तुमचे लोक आहे, प्रशासन तुमचं आहे. जर असं कोण करत असेल तर तुम्ही त्यांना कायदेशीर कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती. का नाही करत तुम्ही कायदेशीर कारवाई? आणि एवढे वेळे काय तुम्ही झोपून राहिले होते का साहेब? गुन्हेगारी प्रवृत्ती पोलीस देशात तसं नाही आहे, पण ही वेगळी पद्धत जी आहे ती पूर्ण देशभरात असे डमी उमेदवार करून राबवली जाते. आता देशभराचं तर मला माहीत नाही आहे, पण जे माझ्या नावाचे म्हणजे सिमिलर नावाचं संजय पाटील हे सिमिलर नाव आहे, पण मधलं नाव त्यांना ते शोधता आलं नाही मला वाटतं. संजय दिना पाटील हे नाव लोकांपर्यंत गेलेलं आहे, आणि संजय दिना पाटील हे मधलं जे माझ्या वडिलांचं नाव आहे ते नुसतं नाव नसून समाजासाठी काय केलेलं आहे, एक शक्ती आहे, आणि ते त्यांना कुठे शोधू शकले नाही. ते आता एवढं ह्या 4 संजय पाटलांना उभं केलं होतं त्यांनी, म्हणजे माझ्या व्यतिरिक्त 4 संजय पाटील होते, आणि 2 डिस्क्वालिफाय झालेत. दोघांचं फॉर्म व्हॅलिड झालेलं आहे. आता इलेक्शन कोणाबद्दल नाही, मला कोणीतरी आता आपल्याच पत्रकार वाटतं त्यांचा संपर्क करायला बघत होते, तर जे नंबर त्यांनी दिलेले आहेत, टेलिफोनचे नंबर दिलेले आहेत, ते सर्व नंबर सर्व बंद आहेत नंबर. जे ईमेल दिलेले आहेत ते आत्ताच ईमेल क्रिएट केलेले आहेत. मी आपल्याला सर्व डिटेल देतो. ते जे ईमेल आहेत, त्यांचे जे फॉर्म आहेत, ते त्यांचे ईमेल आणि ते पण सर्व आत्ताच क्रिएट केलेले आहेत. आणि जे हे भरावं लागतं आपल्याला, प्रतिज्ञापत्र भरावं लागतं, ते त्याचे सिरियल नंबर पण चौघांचे एकामागेच एक, म्हणजे एकाच ठिकाणून 4 घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला हे 4 आहेत, 4 ज्यांचे 4 फॉर्म आहेत, म्हणजे सांगलीवाल्यांनी पण तिथेच येऊन फॉर्म घेतला आहे, न्यू मुंबईवाल्या दोघांनी पण तिथेच येऊन फॉर्म घेतला आहे, आणि म्हणजे स्टॅम्प पेपर घेतला आहे, आणि जो शिवाजीनगर गवंडीचा आहे त्यांनी पण एकाच ठिकाणून घेतला आहे. कमीत कमी जरा खोटं काय करायचं असेल ना तर जरा नीट तरी करा. माझ्या मित्रांना खूप काहीतरी खोटं करतात, म्हणजे आमच्या आदित्य साहेबांनी तर त्यांचं सरनेमच बदली करून टाकलं आहे, म्हणजे त्यांना सरनेमच नवीन दिलं आहे ना. तर आता खोटं करतात पण नीट करता येत नाही त्यांना, खोटं पण नीट करता येत नाही, एवढं म्हणजे असे आहेत का. सिरियल नंबर ते स्टॅम्प पेपरचे एकाच ठिकाणाहून घेऊन एकाच सिरियल नंबरचे एकापाठोपाठ एका सिरियल नंबरचे स्टॅम्प पेपर घेतलेले आहेत. म्हणजे काय, कुठल्या मुद्द्याला घेऊन पुढे यावं, त्या मुद्द्यावरती बोलावं, तुम्हाला कुठला मुद्दा? अरे तुम्ही काय काम केलेलं आहे आतापर्यंत मतदारसंघासाठी, का तुम्ही काय केलंय, का तुमची विजन काय आहे, का काय करणार आहे मतदारसंघासाठी, हे बोललं पाहिजे ना लोकांसमोर. हे सर्व करून काय होणार आहे? आणि आता त्यांना समजलं आहे का त्यांचं काय होणार नाही आहे, म्हणून आता हे सर्व करून प्रयत्न करतात आहे, पण त्यांचं काय प्रयत्नाला यश येणार नाही. लोकांनी आता ठरवलं आहे संजय दिना पाटील हे
ईशान्य मुंबईचे खासदार होणार आहे हे ठरलेलं आहे. 4 अर्ज आहेत, उमेदवारी अर्ज ते दाखल झालेले आहेत. काय आपलं काय मत आहे? आता मोदींचं नाव घेऊन झालं, हिंदू मुस्लिम करून झालं, पाकिस्तान बांगलादेश करून झालं, ते काही होत नाही. त्याच्याने काही होत नाही, लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. आणि आम्ही ज्यावेळी फॉर्म भरायला गेलो तेव्हा गर्दी बघून मला वाटतं पायाची अगोदर वाळू सरकली होती, आता जमीनच सरकलेली दिसते. त्यामुळे आता हे जे इलेक्शनचे जे जुने फंडे आहेत ते आता वापरायला लागलेले आहेत. 4 उमेदवार माझ्याच नावाचे शोधून आणलेले आहेत. एकाला तर फार सांगलीतून शोधून आणलं आहे. आणि 2 जण आमचे न्यू बॉम्बेचे, 2 न्यू बॉम्बेचे आहेत. एकच शिवाजीनगर गोवंडीमधून शोधला आहे. आता हे आपण बघा, यांना आमचे संजय पांडुरंग पाटील आहेत. हे आमचे घनसोलीमधून त्यांना इकडे बिचाऱ्यांना नवीन मुंबईमधून घेऊन आलेत. घनसोली नवीन मुंबईमधून घेऊन आलेत त्यांना, पण बिचारे त्यांचं फॉर्म डिस्क्वालिफाय झालेला आहे. दुसरे एक संजय महादेव पाटील आहेत, त्यांना तर बापरे एकदम सांगलीवरूनच शोधून आणलं आहे. म्हणजे किती मेहनत करावी लागते. एवढी मेहनत जर लोकांचे काम करायला लावली असती, एवढं सांगलीपर्यंत जाऊन शोधून आणायचं, एवढी मेहनत लोकांच्या कामात लावली असती तर हे सर्व धंदे करायची गरज लागली नसती. दुसरं एकाला अजून एक दुसरा पावना गावातून आणला आहे नवीन मुंबईवरून, संजय निवृत्ती पाटील. आणि एक शिवाजीनगरमधलाच आहे, आमच्या शिवाजीनगर गोवंडीमधलाच आहे, संजय बंडू पाटील. बघा, खासदारकीच्या इलेक्शनमध्ये देशभरातून कोणी उभं राहू शकतो. जो व्हॅलिड वोटर आहे तो उभं राहू शकतो, सर्वांना अधिकार आहे. पण याच्यातून आपल्याला दिसतं आहे का संजय पाटीलच 4 शोधून आणलेले आहेत. आणि ते का शोधून आणलेले आहेत मी आपल्याला बोललो का, आता त्यांना कुठलाही मुद्दा राहिलेला नाही आहे. आणि स्वतः माझे मित्र 3-3 तास हे सर्व धंदे करायसाठी इलेक्शन ऑफिसच्या बाहेर हे सर्व कॉर्डिनेट करायसाठी 3-3 तास उभे राहिले. दुसरंही एक विशिष्ट जाती धर्माचे खूप उमेदवार त्यांनाही घेऊन आले होते फॉर्म भरायला. हा थेट आरोप तुम्ही कोणावर करता? नेमकं कोण दिनता सुरू होतं, म्हणजे ते स्पेसिफिक सांगाल तर जास्त सोपं. नाही, आपले प्रतिनिधी तिथे होते. कोण 3 तास बाहेर प्रमुख उमेदवार कोण उभे होते ते जरा मी कशाला नावं घेऊ कोणाचं. हां, माझे मित्र आहेत, ते माझे मित्र आहेत जे इलेक्शनला उभे ते होते तिकडे. आणि ह्या सर्व गोष्टी करून ईशान्य मुंबईचा आणि आता मुंबईचा, महाराष्ट्राच्या, देशाचा जो वोटर आहे तो आता हुशार झालेला आहे. तो आता ह्या उमेदवार, एकाच नावाचे उमेदवार उभे करून आणि ते सर्व या खोट्या थापांना आणि या बळी पडणार नाही आहे तो. आणि माझ्या पक्षाने मला खूप अगोदर उमेदवारी जाहीर केली होती. मला सर्वांना काम करायला सांगितलं होतं. आम्ही सर्व पक्षाची लोक, म्हणजे ते म्हणजे गटाध्यक्ष, गटप्रमुख असू दे, शाखा प्रमुख असू दे, का विभाग प्रमुख असू दे, का महिलांचे सर्व पदाधिकारी असू दे, आमचे सर्व शिवसैनिक आम्ही घराघरात जाऊन आम्ही जी आमची मशाल निशाणी आहे ते आम्ही घराघरात पोचवलेली आहे. त्यामुळे आम्हाला ह्या सर्व गोष्टीचा टेन्शन नाही आहे. पण दया येते, कीव येते अशा ऑपोजिशनवर आणि अशा माझ्या मित्रावर ज्याला हे सर्व करावं लागतं.